नमस्कार, जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी पोळी चपातीची कणिक तिंबून घेतलेली आहे. साधी आज पराठ्याचा दुसरा प्रकार दाखवणार आहे मी. याला लहानपणी आमच्या चटणी पोळी म्हणायचो आम्ही. माझी आत्या होती, एक काशीबाई आत्या, तिनं मला शिकवली होती. घरी आली होती, तोंडाला चव नाही म्हणलं होतं, सर्दी झाली तर तिनं मला सांगितलं होते, अगं चटणी पोळी करून खा, तोंडाला चव येते. तर मी त्याचंच पराठ्यात रूपांतर केलेलं आहे. तर तेव्हा काय बायका साधं तिखट आणि मीठ घालायच्या. थोडं व्यवस्थित तेल लावायचं, त्याच्यानंतर असं मीठ टाकायचं, जरा चव येते, दुसरं काय. त्याच्यानंतर हे बघा, ही अशी चटणी घालायची. तेल चटणी चपाती खातो तोच प्रकार, पण इन्स्टंट आणि गरम गरम छान लागतो. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालू आपण आणि याचा मस्तपैकी असा पराठा लाटून घ्यायचा. मग ट्रायंगल आम्ही असाच पराठा लाटतो. बरेच पराठे आम्ही त्रिकोणीच करतो. पराठा म्हणलं की भरीव पराठे फक्त गोल असतात आमच्याकडं, नाहीतर त्रिकोणी चौकोनी हे दोनच प्रकार असते माझ्याकडं. जे भरलेले टफिंगचे पराठे असतात ना, आलू परोठा, भोपळ्याचा पराठा, कोबी पराठा, हे पराठे भरलेले पराठेच तेवढे मी. परत पालक मेथी पराठे सगळे असेच असतात. त्रिकोणी किंवा चौकोनीच लागते मी. एक वेगळं खाताना पण मजा, चपाती खाल्याची फिलिंगच नाही येत. हे बघा, चला आता मस्तपैकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते तव्याला चिपकून नाही बसत पहिलं असल्यामुळं. मी आणखीन एक दाखवते तुम्हाला लाटून. छोटी चपाती मी लाटून घेतली, म्हणजे थोडंसं आपण नेहमी चपातीला फोल्ड करण्यापेक्षा लाटतो, थोडंसं मोठं लाटलं, मीठ टाकलं. चमच्यानं खूप पडतंय असं वाटलं तर चक्क हाताने असं पाडायचं तिखट. आमच्याकडं तिखट चालते, तुम्हाला नसलं चालत तर कमी हे करायचं. आणि वरती बघत बघत तव्याकडे पण बघावं लागतं. हा ओवा घेतला आहे मी चिमटीत, आणि हा ओवा थोडासा टाकायले. आणखीन थोडा मसाला पराठा, हे जिरे घेतले चिमटमध्ये, जिरे पण टाकायले, आणि मी कोथिंबीर पण टाकायले. हे बघा, मी आता हा तुम्हाला आमच्या पद्धतीचा दाखवते बरं, मी जसं करते तसं. बघा आता तुम्हाला पटतंय का नाही. आता मी हा लाटणार आहे फोर स्क्वेअर, म्हणजे चौकोनी. स्क्वेअर पराठा, फोर स्क्वेअर नाही. हे बघा, हा आपला पराठा इकडं बघेपर्यंत हा झाला. महिलांना चौकडं लक्ष द्यावं लागतं. स्वयंपाक करणे काही सोपी गोष्ट नाही. चल लल्ला, नाश्ता करून घे. छान मस्त चटणी परोठा तयार आहे. हे बघा, हा आपला स्क्वेअर पराठा. हे बघा, कम्प्लीट असा लाटायचा. तुम्हाला येत नसेल ना तर त्रिकोणी घ्यायचं. असं लाटताना तुम्हाला सांगते, असं घ्या. बघा, आपला मस्त शेकलेला आहे खरपूस. इतका सुंदर लागतो हा खायला. आणि तुम्हाला तेल लावायचं नसेल ना
तर तुम्हाला सांगते, तुम्ही काय करायचं, पराठा तुम्ही कोरडाच करायचा आणि तूप लावून खायचं, किंवा हे काही लोण्याची वाटी, आमच्याकडं लोणी ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये. लोणी पराठा, लोणी ज्वारीची भाकरी, लोणी चपाती, सकाळी थोडंसं खाल्लं की काम मिळतं. आता हा चौकोनी पराठा दाखवते. हे बघा, आपण आता हा पण छानपैकी भाजून घेणार आहोत. असं मस्त होतंय बघा, हाताला वाफ लागेपर्यंत. सकाळी सकाळी तर चपात्या पोळ्या बघा कसा फुगलाय, होय की नाही. कणिक छान मळली की व्यवस्थित होतो कार्यक्रम सगळा. तर कणिक चांगली मळायची. करून बघा, रोजच्याच जीवनातला हा आहे. कारण आपण रोज कणिक मळतोच आहे ना, याला काय फार आटास नाही करायचा. आपला पराठ्याचा दुसरा प्रकार कसा वाटला सांगा. आणि भाजी खायचा कंटाळा आला असेल तर तेच चटणी खाण्यापेक्षा गरम गरम हा पदार्थ खाऊन बघा. तुमच्या चवीनुसार चटणी घाला, काळा मसाला घाला मध्ये थोडासा आवडत असेल तर. आमच्या इकडं काळा मसाले खाणारे पण लोक आहेत. तेल, काळा मसाला, भाकरी, चपाती. हे बघा बघा, करून बघा आणि मला सांगा. बाय.